आहे. हा बोला. श्री स्वामी समर्थ काही अनुभव शेअर करायचा होता आहे तो वेळ. हो बोला ना, कुठून बोलताय? ताई मी पुण्यावरून बोलते. हा बोला ना ताई, काय अनुभव आला? काही 10 वाजून गेलेत केला तर चालेल ना, म्हणजे हो हो बोला बोला. तर अनुभव असा आला की माझ्या मिस्टरांचा ऍक्च्युअली हा हा आता म्हणजे मी 2020 पासून स्वामी सेवेत आहे. अच्छा. हा हा अ, तर तेव्हापासून मी म्हणजे श्रीपाद वल्लभांचं सुद्धा करते. अच्छा अच्छा. हा हा. मी म्हणजे दर रक्षाबंधनला स्वामी मला नेतात पिठापूरला. हो. हा, तर आता काय झालं रिसेंटली, ह्या रक्षाबंधनला पण आम्हाला जायचं होतं. तर माझं एक 1.5 वर्ष झालं लग्न झालेलं. तर मागच्या अच्छा. वर्षी पण आम्ही दोन्ही पिठापूरला गेलो होतो लग्न झाल्यानंतर. आणि माझे मिस्टर पण म्हणजे लग्न जमल्यानंतर स्वामी सेवेमध्ये आले होते. तर अनुभव असा आला काही, आमची आता 21 तारखेला रक्षाबंधन 21 आताही तुमच्या बॅकग्राऊंडचा आवाज येतो जरा वाऱ्यासारखा. वाऱ्यासारखा? एक मिनिट, ते हेडफोन लावलेले आहेत ना. आता? हा आता येतोय. सॉरी डिस्टर्ब केलं मध्ये. नाही बोला बोला. हा, तर काही 21 तारखेला आम्ही जाणार होतो. आणि पहिले मी कसं जायचे, आमच्या शेजारी मठ आहे तर त्या लोकांसोबतच मी पिठापूरला वगैरे जायचे, म्हणजे मंदिरातून आम्ही सगळे जायचो मठामधून. हा, तर मागच्या वर्षी काय झालं, मी आणि माझे मिस्टर गेलेलो. तर आम्ही बोललो होतो की आपल्या म्हणजे नाही का फॅमिलीला घेऊन जावं. तर आम्ही 21 जण होतो आणि 16 ऑगस्टला आमची सकाळी ट्रेन होती शुक्रवारची. आणि आम्ही टोटल 10 जण निघालेलो. तर हा, माझ्या मिस्टरांचे मामा मामी होते, ते 4 जण होते. आणि माझे दोन्ही पण आजोळ सासरे, म्हणजे सासूबाईंचे पण वडील आणि सासऱ्यांचे पण वडील. अरे वा, किती भाग्यवान तुम्ही, एवढे आजोळ सासरे आहेत तुमच्याकडे. हो ना. आणि माझी आजी आणि माझी मम्मी असं आमचं 10 जणांचं ठरलेलं जायचं. तर काही श्रीपाद वल्लभ ग्रंथामध्ये सांगितले नाही का, म्हणजे ते अक्षर सत्य आहे की जो ह्या ग्रंथाचं पारायण करतो तो पिठापूरला येतो. आणि कोण कुठे कोणत्या पद्धतीने, म्हणजे नाही का, कोण कसा कोणत्या पद्धतीने पिठापूरला येणार हे ते ठरवतात, त्यांची आज्ञा. बरोबर. तर ह्यांचे जे मामा मामी आहेत त्यांना पण मी असंच सांगितलेलं एका मामींना त्यांच्या जाऊबाई पण करायला लागला. मग त्यांना मी ग्रंथ वगैरे, त्यांना पण खूप अनुभव आले, खूप सुंदर. तर ते बोलले की आम्हाला पण यायचंय. तर मग म्हटलं ठीक आहे. पण मी त्यांना अट घातलेली, तुम्ही जर ह्या गुरुपौर्णिमेला श्रीपाद श्री वल्लभांचं पारायण केलं ना, तर तुमचं म्हणजे तुम्ही येताल तिथे, असं श्रीपादांचाच आदेश असतो. म्हणजे ते श्रीपाद वल्लभांचं पारायण करतो त्यावेळी जे मनन चिंतन, म्हणजे एक आपण मनाने पिठापूरमध्ये जातो जेव्हा ते वाचन चालू असतं, ओढ लागते आणि प्रभू आपल्याला घेऊन जातात. असं सगळं ठरलं ताई. ठरल्यानंतर काय झालं, आमचा जरा एक प्रोजेक्ट चाललाय माझ्या मिस्टरांचा बिझनेस. तर पावसाचं पण त्यावेळी वातावरण राहतं नाही का, गावाकडे चालू आहे जरा. तर प्लॅनचं ते काम होतं, म्हणजे फाउंडेशन स्टार्ट केलं होतं. तर ते जीसीपी वगैरे लागतं ना, ते माती उचलण्याचं काम चालू झालं. तर मी मिस्टरांना काय म्हटलं, आपण शुक्रवारी जाणार आहे, तुम्ही सोमवारी नका, पिठापूरवरून येऊ तेव्हा करा नाही का. मग तर ते बोलले नाही 2 दिवसामध्ये होईल आणि दत्त महाराज बघून घेतील, काय नाही का, आपण सुरुवात केली तर. आणि ते अचानक काय झालं, मंगळवारी त्यामध्ये जी एक जीसीबी होती ना ती बंद पडली. बंद पडल्यामुळे काय झालं, ते काम थोडं रखडलं गेलं. आणि असं वातावरण झालं होतं की म्हणजे पूर्ण पावसाचं. म्हणजे माझ्या मिस्टरांचं काय झालं की द्विधा मनस्थिती झाली, पुढे गेलं पाऊस झाला ते पूर्ण पाणी साचेल, पुन्हा काम म्हणजे पूर्ण ते सुकण्यासाठी 1 मंथ तरी जाईल पूर्ण नाही का. तर मग असं झाल्यानंतर शुक्रवारी आम्ही जाणार आहे.
आणि गुरुवारी संध्याकाळी म्हणजे आम्ही ते गावाकडे गेलेले आणि हे त्यांचं माझे आजी सासरे वगैरे त्यांना घेऊन शुक्रवारी ते तिकडून येणार होते 7च्या ट्रेननी आणि 10 वाजता आमची विशाखापट्टणमची ट्रेन होती 10:20ची. असं ठरलं. गुरुवारी काय झाले ते बोलले मला नाही जमणार यायला. अरे बापरे. हा मग त्यांचं असं झालं की म्हणजे नक्की काय करू आता, इकडे जाऊ का इकडे, नाही का. ह्या वेळी मी नाही येणार. तर मग मला खूप खूप वाईट वाटलं. स्वामींना म्हटलेलं, श्रीपाद प्रभूंना पण म्हटलेलं मला दरवर्षी जोडीने आणा रक्षाबंधनला. मग मला स्वामींपुढे खूप असं रडायला आलं, नाही का, असं काय झालं स्वामी आणि नाही का. तर आणि मग त्यानंतर स्वामींना मी खूप प्रार्थना केली. तर मग मी काय म्हटलं त्यांच्या मामांना सगळ्यांना, तुम्ही सगळे जावा, मी नाही येत, नाही का, ते नाही येणार. तर ते बोलले आम्हाला तिकडचं काय माहित नाही, नाही का, आपण पहिल्यांदाच चाललोय तर असं नाही. मग मला ते मामा काय म्हटले म्हणजे नाही का ते येत नाही तर तू कशाला कॅन्सल. मग माझ्यातून मी म्हटली की म्हणजे माझ्या पण असं मनामध्ये आलं की त्यांच्यासाठी हे बाकीच्या लोकांचं म्हणजे नाही का आपण एवढं सगळ्यांना घेऊन चालू. आणि मग तसं झाल्यानंतर मग ठीक आहे म्हटलं. सकाळी मग माझे मिस्टर सकाळी उठल्यावर म्हटले मी येतो. हा पुढे काही असं आहे की मग ते आले, आम्ही पिठापूरला गेलो. आम्हाला रूम आधीच आम्ही बुकिंग केले होते, म्हणजे एक रिक्षा ड्रायव्हर आहे पण त्यांनी पण खूप लांब घेतलेली, म्हणजे श्रीपाद रुपयाने आम्हाला जवळ पण मिळाली, नाही का. आमचं पारायण पण झालं, असं समोर बसून महाराजांचा रक्षाबंधनला अभिषेक झाला. म्हणजे जेवढी सेवा करता येईल ना सगळी सेवा झाली. असं मनासारखं जे दरवर्षी होतं ना माझं. आणि मी म्हणजे असं कंटिन्यू म्हणायचे की प्रभू तुम्ही मला आणलं, म्हणजे नाही का, जोडी आणलं माझ्यासाठी असं. आणि म्हणजे बघा ना तुमचं. हो. आणि ताई आम्ही बुधवारी रात्री रिटर्न आलो, म्हणजे मंगळवारी रात्री बसलेलो कोणार्कनी, बुधवारी रात्री आलो. आल्यानंतर बुधवारी 1 वाजलेला, आम्ही आलो, थकलेलो होतो, झोपून गेलो. सकाळी गुरुवार होता, गुरुवारी उठले आणि त्यांनी मला ते सांगायला सुरुवात केली. म्हटले की मी तुला अख्खे म्हणजे नाही का पूर्ण 7 दिवस हे गेले पिठापूरमध्ये, मी तुला काहीच सांगितलं नाही. ज्यावेळी ते गुरुवारी म्हटले ना पिठापूरला जायच्या आधी की मी नाही येत म्हणून, आणि ते कोणाचंच ऐकत नव्हते लिटरली. म्हणजे त्यांना त्यांचं टेन्शन होतं की पुढचं सगळं व्यवस्थित झालं पाहिजे, असं नाही का. बरोबर. शुक्रवारी त्यांचा असा प्लॅन होता की ह्यांना सर्वांना ट्रेनमध्ये बसून द्यायचं आणि रिटर्न यायचं. पण त्यांनी शुक्रवारी पहाटे 4-4:30 दरम्यान त्यांना एक स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नामध्ये त्यांना असं दिसलं की म्हणजे त्यांच्या पूर्ण अंगावरती विंचू चढले होते. बापरे. आणि एक विंचू काढला की दुसरा असं चिकटून राहायचं अंगाला, एक विंचू काढला की दुसरं असं चिकटून राहायचं अंगाला, नाही का. आणि ते संपतच नव्हतं असं पूर्ण. आणि तेवढ्यात एक जण त्यांना स्वप्नामध्ये काय म्हटला, आता हे ना तुम्हाला दत्त महाराजांकडे गेल्याशिवाय काय हे होणार नाही, पूर्ण होणार नाही, नाही का. तुम्हाला दत्त महाराजांकडे जावंच लागेल. आणि ते म्हटलं मी असं झोपेतून जागा झालो तरी 4:30 वाजले. मग मी म्हटलं काल आपण म्हटलं सगळ्यांना मला नाही यायचं पिठापूरला, मला नाही यायचं पिठापूरला, त्यामुळे आपल्याला ही शिक्षा मिळाली. म्हटलं मी कोणालाच काही बोललो नाही आणि मी आवरलं आणि निघालो. हो ताई, म्हणजे माझं पण त्या दिवशी इतका म्हणजे पूर्णच अंगावर, आता पण मला सांगता. हो. आणि मग ते मला लगेच क्लिक झालं की ते बाळप्पा महाराजांना स्वामी चरित्र सारामृत मध्ये सांगितलंय. बाळप्पा महाराजांना आधी स्वप्नात येऊन सांगितलं पण त्यांनी ऐकलं नाही. जेव्हा रुचिक निघाला कपड्यामधून त्याच्यानंतर मग ते अक्कलकोटला गेले. म्हणजे थोडक्यात एक माझे स्वामी आले होते त्यांना सांगण्यासाठी, नाही का. नव्हते म्हणजे त्यांचा पण दोष नव्हता, त्यांची पण द्विधा मनस्थिती झाली. हो ना बरोबर आहे. आणि मग सुंदर अनुभव आहे. आणि ताई मग काय झालं, म्हणजे इथे जवळच केंजळे दादा आहेत ना मठामध्ये, तर मग मला त्यांचा पण अनुभव आठवला की त्यांना पण नाही का विंचू चावला होता पायाला अक्कलकोटला. 2 वेळा शेअर केलं होतं तुमच्या चॅनलवर. मग मी वापस आल्यावरती मी गेले दादांकडे, ह्यांना घेऊन आम्ही पिठापूरचा प्रसाद वगैरे दिला दादांना. अरे बापरे. त्यानंतर कुठल्या मठात गेला होता तुम्ही?
केंजळे दादा असतात ना शिवतेज नगरच्या भोसरीला. हा 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 बरोबर. पिंपरी चिंचवडवरून बोलते मी. हा मग गेल्यानंतर मग दादांना प्रसाद वगैरे दिला. मला हे गोष्ट माहित होती. माझ्या मिस्टरांना म्हणजे माझी इच्छा होती की दादांनी त्यांच्या मुखातून सांगावं की स्वामींनी मला नेलं. हे विंचू वगैरे जे चावले स्वामींचंच रूप आहे ना. आणि मग आम्ही बसलो तर दादांना हे सांगितलं असं असं घडलं गुरुवारी रात्रीच. ह्यांनी मला सकाळी सांगितलं आम्ही काल पिठापूरवरून आलेलो असं. मग दादा सांगत होते. मग त्यांना पण असं म्हणजे खरं वाटलं सगळ्या गोष्टी नाही का. आणि त्यावेळी अचानक म्हणजे नाही का 5 मिनिटात 9, 9:15 वाजले होते. लाईट गेली मठामधली. तर अक्षरशः ताई दादांकडे बघितलं ना असं पूर्ण स्वामींचं रूप दिसत होता. आणि अंगावरती पण खूप म्हणजे खूप असे काटे येत होते. आणि मला असं वाटलं की मला असं भास झाला की काय. ज्यावेळी पुढे आलो ना आम्ही त्यावेळी सुद्धा म्हणजे हे माझे मिस्टर पण मला म्हटले दादांकडे बघितल्यावरती स्वामींचं रूप दिसत होतं असं नाही का. आणि हो तर म्हणजे दादांचा खूप मोठा अनुभव आहे मला. वेळ आहे तुम्हाला? बोला ना ताई. आणि आता काय झालं ताई श्रीपाद वल्लभांचा रोज एक पाठ करते म्हणजे रोज एक अध्याय वाचते. एका ग्रुपमध्ये जॉईन आहे. तर त्या दिवशी काय झालं माझ्याकडून अध्याय वाचायचं राहिला. आणि मला माहिती होतं तुम्ही आता ते चालू केलं युट्यूबला पारायण म्हणून. आणि माझा 20वा अध्याय होता आणि तो राहायला वाचायचा माझा. आणि मला खूप असं मी पण जॉब करते तर मी कंटाळून आले होते आणि मी मोबाईल घेतला लिटरली आणि तुमच्या चॅनलवर 20वा श्रीपाद वल्लभांचा. मग म्हटलं की आता हा म्हणजे श्रीपाद प्रभूंचा अनुभव आपण ताईंना शेअर करू म्हणून. खूप सुंदर ताई. आणि तुमचं नाव सांगायचं ताई तुम्हाला? नाही ताई नाव नाही. बरं. मी आधी पण केलेलं मध्ये एक अनुभव शेअर. मी आवाजावरून ओळखलं ताई तुम्हाला. मी शेअर करते. खूप अनुभव. हो खूप अनुभव आले ताई खूप. म्हणजे स्वामी शेअर करत जा ना ताई तुम्ही असे. म्हणजे माझं ते काय झालं ताई मी जॉब पण करते आणि त्यात प्रॉब्लेम असा होतो की तुमचा टायमिंग 9 ते 10 आणि मला म्हणजे घरी यायला 9:30 पावणे 10 होतात. मग स्वयंपाक आणि मग मला असं म्हणजे नको वाटतं डिस्टर्ब करायला 10 नंतर. आता पण मी खूप भीत कॉल केला. म्हटलं खूप दिवस झालं आपली इच्छा आहे ताईंना अनुभव शेअर. नाही मग प्रवासात असताना तेव्हा हेडफोन लावून करायचा अनुभव. कारण 9:30 पर्यंत येताना तर त्याच्या आधी मी नाव सेव्ह ठेवते ना तुमचं. हो चालेल. हो चालेल ताई. मी शेअर करते. तुमचा आवाज पण खूप सुंदर आहे ताई. अरे तुमचा किती गोड आहे. नाही ताई तुमच्याकडून म्हणजे मी सांगू का मी गाडीवरती जाते तर जाताना मी कंटिन्युअसली तुमचे अनुभव ऐकत जाते. अरे वा. आणि तुमच्या अनुभवातून म्हणजे माहित झालं मला केंजळे दादा कोण आहे ते. किती जणांच्या जवळ स्वामी आहेत डायरेक्ट तिथे. पण भाग्य लागतं ते प्रत्येकाच्या भाग्यात नसतं ते. मला सापडले लगेच केंजळे दादा. खूप अनुभव आला खूप म्हणजे खूप केंजळे दादांचा इतका सुंदर अनुभव आला मला. आहे का वेळ तुम्हाला बोलायला म्हणजे सांगू का की नंतर सांगू? नंतर सांगा. आता कट करते आणि मग परत सांगा. हो चालेल ठीक आहे. श्री स्वामी समर्थ.